महत्वाची बातमी आहे। झाडे वाचवा आंदोलनासाठी आज मनसे रस्त्यावर उतरतीये। राज ठाकरेंच्या आदेशानंतर ठाण्यात मनसे आक्रमक झाली आहे। पर्यावरण रक्षणासाठी आज हरिनिवास सर्कल इथे आंदोलन आहे। ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव तसेच ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हरिनिवास सर्कल इथे आंदोलन आहे। पर्यावरण रक्षणासाठी मनसेकडून प्रशासनाला थेट आव्हान दिलं जाणार आहे। अधिक अपडेट घेऊयात। या संदर्भात आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मनीष, आज मनसे आक्रमक झालेली आहे। ठाण्यात खरं तर पर्यावरण रक्षणासाठी मनसे रस्त्यावर उतरणार आहे। काय अधिकची अपडेट? कृपा, आपण जर बघितलं तर ठाणे मनसेच्या वतीने झाडे वाचवा एक मोहीम जी आहे ती हाती घेतलेली आहे। झाडांच्या मुळापाशी जे सिमेंट कॉन्क्रीट जे आहेत, जे फुटपाथ बनवताना सिमेंट कॉन्क्रीटचा जास्त प्रमाणात वापर केला, त्याच्यामुळं कुठेतरी झाडांच्या मुळापर्यंत पाणी जे आहे ते जात नाही। त्याच्यामुळं ठाण्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासून त्याला 200हून अधिक झाडं जे आहेत ती उन्मळून पडली होती आणि त्यामुळेच आता मनसेकडून मोहीम हाती घेण्यात आलेली आहे की जे सिमेंट कॉन्क्रीट जे लावण्यात आलेलं आहे ते सिमेंट जे आहे ते काढलं जात आहे। एकंदरीत सिमेंट ड्रिलचा देखील या ठिकाणी वापर केला जात आहे आणि सोबत पारच्या माध्यमातून तिथलं जे सिमेंटचा जो स्ट्रक्चर आहे तो सगळा बाजूला काढला जात आहे आणि त्यानंतर तिथे रितसरपणे लाल माती टाकून ते मुळापर्यंत ती जी माती आहे ती लाल मातीच्या माध्यमातून ती बुजवली जात आहे। पण एकंदरीत जर बघितलं तर या सगळ्या याच्यामध्ये मुळांपर्यंत पाणी जात नसल्यामुळे झाडं जी आहेत ती ढिसळत आहेत आणि त्याच्यामुळे ती हलक्याशा वाऱ्यांमुळे देखील ती कोसळताना आपल्याला ठाण्यामध्ये बघायला मिळालंय। त्यामुळे एकंदरीत एका बाजूला मनसेच्या वतीने हे आंदोलन जे आहे ते सध्या सुरू आहे। सिमेंट कॉन्क्रीट जे आहे तो भाग या ठिकाणी काढला जात आहे। कृपा जी, निश्चितच मनीष, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।